तर हॅलो गाईज, आता सब उठी गेलं ती आता त्याच्या चादरी गिदरी भरेली आलं ती हांगी मोती कनेसेन मग तोंड गिन ढवसेन ज्यांना नाही धवला तो टाक्या पाणीवर धुई. फायनली गाईज आता आम्ही टाक्या पाणीवरही गेलं आणि ज्यानं तोंड नाही धवलाय तो तोंड गिन धुईकनी चहा पाणी नाश्ता पाणी करील गाईज. मग आता आधी ग्रुप बनायकन निघून आमून तर फायनली गाईज आता आम्ही निकी गेलं सातपुडा पाळ चेडवा हे आधी आमची ग्रुपच्या लेकरा. हॅलो दोस्तांनो, तर झरणा ज्यादा दूर नाही कोची जाऊन अडी 8-15 जण अंग धुवायला ती दोस्त. झरणाची आवाज आली का दोस्त आणून लेकरा राय माराले ती मजा कराले ती दिखला का झरणा कितल्या मजा माराले ती लेकरा आता पोचतो. तर फायनली काय आता आम्ही गेलो झरणावर आता नुसता एन्जॉय करून दुसरा काही नाही. नजीर पटेल तर गाईज लेकरा तर नुसत्या मला म्हणाले ती मारले तो म्हणाला मारले मी साबान गेला आणि दोस्तांनी निकाल किनारात न उभीणार बाकी लेकरा निघा खुशी झाली ती डायरेक्ट. तर गाईज मी बी आता कपडे काढलेले ती झरणाचा आता थोडा मजा लिहिली. पाण्यात तो उतरी गेला गाईज पण मला काही झेपता येत नाही मग मी त्यात 4 बोटा जाय दिले आणि मग मी आता देखणं गाईज कसा झेपेल दे मला झेपता बी नाही येत गाईज. ते गाईज आमची ग्रुपातल्या लेकरा इथले अर्ग होती बेटा एक एकामेकाच्या टंगड्यात आणत आहे. गेलो दोस्तांना आता जावाची तयारी करायला ती आता दुसरी गावच्या मजा मारायला ती बाला छेड भी आले ती तेल नाही चलला आपली गावची दोस्त. झरणापासून पहिली बर्थडेची सुरुवात तर ही गेली गाईज. मग आता वर जाऊन तेव्हा तुम्हाला जाऊन नजारा मग नजारा देक्षान तुम्ही गैरा खुश होता दोस्तांना दोस्त ब्लॉग पण ताटा करायला ही तिसरी बर्थडे चढाला दोस्त आणू ना मग तिसरी फायनली गाईज आता आम्ही गेलो तिसरी बर्डलीवर मग लोकेशन भारी तर लेकरा नुसत्या फोटो काढाले ती गाईज. मग आता तुम्हाला लोकेशन बी दाव देतो मी कशी डायरेक्ट नजारा खतरनाक. हॅलो दोस्तांनो, आमची अर्धी पब्लिक चढी गेली आहे अर्धी पब्लिक दुसरी बर्डलीहून चढली आहे. हाल गायरा पडतात ती दोस्तांनो इकडं बाकी मजा एन्जॉय बी गायरा होतो. ही घर आमची निशाणी ते अर्ध तिकडून गेलं ती आता ते कसं येईन त्यांच्या भरोसा नाही. चप्पलची मजबुरी गाईज हा आमची गावच्या गुपरांसर त्याची घरं चप्पलची दुकान राहायचं तो एक पावऱ्याची चप्पल चोरवावर मजबुरी गेला. तो पावरी बाहेर गेला तर त्यांना बाणा द्याय दिला पाण्याच्या. दोन्ही बापल्याक तर मस्त नारा भरायला होतं ना रोड आहे रे. फायनली गाईज आता आमू सपाटी जमा होई गेलं ना आता अर्ध इकडं बसलं ती आता आमू अडून निघून आमची गावची तडविलतान मी ब्लॉक मध्ये हरलेला तर दिला होत्या अंगठा एक. तर गाईज आता आमू अडून निघून डायरेक्ट चान खडला. फायनली गाईज आता आम्ही गेलं चान खडला मग चान खडल्यावरचा नजारा तुम्हाला दावाशिवाय राहायचा नाही. मग देखील ना गाईज कितला भारी नजारा खूबसूरत. आमची गावची पेवड आहे ना तर 4-5 बोटात आहे बी. फायनली गाईज आमच्या ग्रुपच्या लेकरांसाठी भाकर खायले तर मग माल बी खायले ना पडेल आता 2-3 घास. तर हॅलो गाईज आता भाकर गिकर काय करणार आहे सिलवाल तयार होई गेलं मग अर्धी लेकरांना सिलेलेला मी बी सिलेलेला मारणार आहे खौट निघला मी फेकी दिला. तर गाईज आता अर्धी लेकरांना नाऱ्या गेले आहे सिलेलेले आहे ती आता चल जावाची तयार करायला ती. ह्या वर्ष ढोलटाचं चेडावलं नाही ना अर्ध्या माणसा मेन माणसा आल्या नाही. ह्या वर्ष लेकडल्या जाती पुऱ्या मग या वर्ष काय ढोलटाचं चेडावलं बी नाही. तर फायनली आम्हाला सुरुवात करी दिली चेडवाची. बाबांची आखरी बळली चेडाला दोष आणू ना मग आता भेटू ना हो बाबांवर डायरेक्ट.
दोस्तांनो हो बारा गेला आमची दोन्हींची शिरणी अगरबत्ती बी फेकाय गेली दोस्तांनो. पहिला नारळ मी सिल्ला ती फूट निघला. आता मला वरून नारळ लेना पडीन 50 रुपयांच्या काहीच. बाबांची गुम्मत कोपदेव महाराज आता याला नाम कैसो बाबा कोपदेव महाराज के ऊपर नारळ फूटेंगे अभी और बाबा के थोड़ी इंग्लिश हुई के लिए जाओ सॉरी माफ कर दिया दोस्त भाई बाय हवा का एरिया तो अडी तू मान सीधा आहे तुम्ही येणार. तर गाईज आमची वाची पहिले आमची गावची लेकरांना चिडायची. तर गाईज मी नारळी सण फोडी बी टाकला ती सीन काय लिवाला नाही त्यासाठी सॉरी. शिरणी अगरबत्ती चिडावते. तर फायनली गाईज मी बाबांवर बी शिरणी अगरबत्ती चिडायलेली पण मी नटला बी काही सुटलेला नाही. तो हॅलो गाईज आपला तळी ब्लॉग आवडला तो लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आपली तळी ब्लॉग पण असा सपोर्ट राहू द्या.